तर माझ्या ह्या व्हिडिओला खूप छान तुमचा सगळ्यांचा प्रतिसाद मिळालेला आहे आणि बऱ्याच जणांनी मला डीएम करून विचारलं आहे की ताई उंबरठ्यावरती हळदीचं लेपन का करावं. तर मैत्रिणींनो, हळदीला ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा धार्मिक गोष्टींमध्ये अतिशय पवित्र असं मानलं गेलेलं आहे आणि घराच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करणं किंवा हळदीचं पाणी शिंपडणं हे सकारात्मक ऊर्जा घरात येते असं मानलं जातं. घरात सुख शांती नांदते असं मानलं जातं. त्यानंतर उंबरठ्यावरती हळदीचं पाणी शिंपडल्यामुळे किंवा हळदीचं लेपन केल्यामुळे घरातली नकारात्मकता बाहेर निघून जाते आणि घरातली संकटे टळतात. त्यामुळे सुद्धा कदाचित हळदीचं लेपन केलं जात असेल. उंबरठा हा घराचा केंद्रबिंदू मानला जातो आणि उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केल्याने घरातले वास्तुदोष ग्रहदोष दूर होतात. त्यामुळे सुद्धा उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करावं. त्यानंतर उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केल्याने राहूचे दुष्परिणाम घरावर होत नाहीत, म्हणजे राहू घरात प्रवेश करत नाही. त्यामुळे सुख समृद्धी वृद्धी होत असते. त्यानंतर घराचा मुख्य दरवाजा हा गणेश पुत्र शुभ लाभ स्थापित केले जातात. त्यामुळे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केल्याने हळदीचं पाणी शिंपडल्याने अतिशय चांगलं असतं. त्यामुळे तुम्ही सुद्धा हळदीचं लेपन नक्कीच करत जा, कारण प्रत्येकाला असं वाटत असतं की घरात सुख समृद्धी नांदावी. त्यानंतर घरात हळदीचं लेपन केल्यानंतर मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढणं आणि गॅसची पूजा करणं हे लक्ष्मी माता, श्री गणेश आणि अन्नपूर्णेला प्रसन्न करण्यासाठी असतं. त्यामुळे घरात तुमच्या सगळ्यात आनंदाचं वातावरण असतं. त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की फॉलो करा.